Hello children, welcome to the Kaka's English School and Semi English School. Today we learn the subject name is mathematics and our class is 4th standard class, and in which the chapter is 3rd chapter Roman numerals. Okay, we will be start here the Roman numerals. Okay, before studying we knowing the international numbers, national numbers, Hindu Arabic numbers, मराठी अंक, हे खूप सारे अंक आपण पाहिलेत आणि शिकलेत. त्याचा वापर कसा करायचा हेही माहिती आहे. पण रोमन न्यूमरल्स हे नेमकं काय आहे, त्याचा वापर कसा, आले कुठून, कशासाठी आले, आता ह्याचा सगळं काही सारांश आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. रोमन न्यूमरल्स अगोदरच्या काळात, अगोदरच्या वेळेमध्ये भारतावर एका रोमन या राजाने आपल्या भारतावर राज्य केलं होतं. तर राज्य करते वेळेस त्यांनी एक सैन्याची तुकडी पाठवलेली होती. त्यावेळेला ते सैनिक 5, 10 अशा डिजिट मध्ये ते पाठवायचे आणि एखाद्या एरियामध्ये त्याला कव्हर करण्यासाठी पाठवायचे आणि त्याच्यामधून आपली संकल्पना पूर्ण करून घ्यायची अशी त्यांची इच्छा होती. मग त्यावेळेला नंबर सिस्टीमच नव्हती. म्हणजे एखादी टोळी पाठवली 50ची, तर मग 50ची जर टोळी पाठवली तर त्याला असं काहीतरी पर्टिक्युलर नाव नव्हतं किंवा एखादा स्पेसिफिक नंबर नव्हता. ते डायरेक्टली यूज काय करायचे, लेटर्सचा ABCD ॲज सोन ॲज, कसेही कोणतेही. त्यांचाच वापर आपल्या ह्या चॅप्टर मध्ये करायचा आहे. आणि आता ह्याचा वापर कधी कधी करायचा, मग ह्याचा उपयोग होतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये याचा वापर होतो, आपले वॉचेस मध्ये याचा वापर फार ठिकाणी होतो की जे की मोठी संकल्पना असली तर त्याला छोटं कसं करता येईल हे पाहण्यासाठी आपल्याला रोमन अंकामध्ये लिहिलं की मग ते होतं. मग आता आपण बघूया तर रोमन अंक नेमके बनतात कसे आणि हिंदू अरेबिक अंक आणि रोमन अंकामध्ये डिफरन्स नेमकं काय आहे. तर डिफरन्स बिटवीन द रोमन न्यूमरल्स अँड हिंदू अरेबिक आणि कोण आहे दुसरा, कुणाशी कॉम्पिटिशन करतोय, रोमन न्यूमरल्सची. ओके, हिंदू अरेबिक मध्ये काय पाहिलेलं आहे की 0 to 9 symbols, 0 to 9 numbers are using. First, in a 4th standard class, the chapter number 3, the 22 page number, the details of this, but I am compared here and you understand better. Okay, the first point of the Hindu Arabic, it has 10 different symbols. These 10 symbols are examples in which how numbers are symbols using in a Hindu Arabic, in which 10 symbols. Which type of the symbols? Different types of symbols are using. Which are they? So simple, 0 to 9 numbers. 0 to 9 numbers. I am not writing here, you understand better. 0 to 9 numbers. हिंदू अरेबिक मध्ये आता पण आपण यांचा वापर करतो. आता रोमन अंकामध्ये काय सांगितलेलं आहे? फर्स्ट पॉइंट, इट हॅज ओनली 7 symbols. It has only 7 symbols. Writing here I am, it has how much symbols are using? 7, and here 10. 7 symbols are using. Which are they? Example, here are the 0 to 9 means 10 numbers, and here is 1, 5, L, X, C, D, M, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Okay, there are the 7 symbols are here. There are the 7 symbols are using in a Roman numbers. The second point, one or more symbols placed together from the number. याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त अंक ह्याच्यात यूज होतात आणि मगच त्यांची
क्रिया चालू होते. The second point is one or more. More means जास्त. Symbols. Symbols are used. तर ह्याच्यामध्ये काय यूज केलं जाते मग? These symbols are the capital letters. आता ह्याच्यामध्ये काय केलेले आहेत? फक्त कॅपिटल लेटर्स यूज केले. ह्याच्यामध्ये नंबर्स म्हणून युजिंग सिम्बॉल्स केला जातात. आणि ह्याच्यामध्ये युजिंग कॅपिटल लेटर्स. युजिंग, हो की नाही? इथं कॅपिटलच दिसत आहेत ना सगळे लेटर्स. कॅपिटल लेटर्स. ह्याच्यात कॅपिटल लेटर्स यूज करतात आणि ह्याच्यात 2 पेक्षा जास्त सिम्बॉल्स यूज केले जातात. नंतर थर्ड पॉइंट आहे अरेबिक मध्ये, ईच सिम्बॉल हॅज इट्स प्लेस व्हॅल्यू. टोटली डिपेंड अपॉन द प्लेस व्हॅल्यू. अँड इन रोमन नंबर्स इन विच नॉट टोटली डिपेंड अपॉन द प्लेस व्हॅल्यू. याच्यात आवश्यकता नाहीये प्लेस व्हॅल्यूची आणि याच्यामध्ये स्थानिक किमतीची गरज आहे. स्थानिक किमतीची इथे गरज आहे. प्लेस व्हॅल्यू इज टोटली डिपेंड अपॉन place value, and its Roman numbers are not depends upon, do not place value. ओके, हे कशावरती डिपेंड आहेत? प्लेस व्हॅल्यू वरती. आणि हे नाहीये, डू नॉट नाहीत. आता एक एक्झाम्पल घेऊया याच्यामध्ये. 631 is equal to which number? Finding out the place value. You know the place value, the digiting, counting the digit and writing their symbols, numbers, zeros. Okay, 6 writing here and the counting of the forwarded 2 numbers, writing a 600 and then 3. The next number is a 1, means we are writing here 10 and 1 as it is writing here. It's not depend, means here are not a example here, means example is a blanked, no example creating here. Okay, is it clear? The Arabic and the Roman numerals. Symbols 10 use होतात, symbols 7 use होतात. इकडं 1 किंवा मोर सिम्बॉल्स यूज केलं जातं, इकडे कॅपिटल्स यूज केलं जातं. परत इकडे डिपेंड्स असतं कशावरती? प्लेस व्हॅल्यू. आणि हा डू नॉट डिपेंड्स अपॉन द प्लेस व्हॅल्यू. इज इट क्लिअर हिअर? अँड देन वी आर कंटिन्यूइंग द प्रॉपर्टीज ऑफ रोमन न्यूमरल्स. समथिंग प्रॉपर्टीज यू नोईंग द ॲडिशन, सबट्रॅक्शन्स ॲज लाईक दिस रोमन न्यूमरल्स. जसं की ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे आपल्याला काही प्रॉपर्टीज माहिती आहेत, तशाच प्रकारे ह्याच्यात पण काही प्रॉपर्टीज आहेत. मग ते काय काय आहेत? जस्ट ओव्हरलुक अँड देन वी आर सॉल्विंग एक्सरसाइज. फर्स्ट ऑफ ऑल आय रायटिंग हिअर अ रोमन नंबर्स. द चार्ट ऑफ रोमन न्यूमरल्स अँड द respective values. Respective value. Respective means what? संबंधित, त्याच्याशी संबंधित, रोमन अंकाशी संबंधित असलेल्या व्हॅल्यू, जे की आपल्याला हिंदू अरेबिक मध्ये पाहायला मिळतात आणि त्या शोधायच्या आहेत. आणि त्याचा एक चार्ट आहे इथं, त्याच्यानुसार दिलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. देर आर जस्ट 7च घेणार का? मग रोमन नंबर्स किती आहेत? व्हेरी गुड, 7च आहेत आणि त्याच्यानुसारच आपल्याला पूर्ण टोटल व्हॅल्यूज काढू शकतो. मग अप टू किती पर्यंत काढू शकतो? मग 1000 पर्यंत, 1000च्या अबोव पण काढू शकतो युजिंग ऑफ दिस टेबल. जस्ट रायटिंग अ टेबल ओनली फॉर द thousands. One writing skill of a Roman is just like a 1 or a I, means a capital letter. Okay, capital letter use करत होतो म्हणजे आपण I घेणार आहोत. नेक्स्ट
व्ही यूज करत, व्ही म्हणजेच 5 साठी यूज होतो. एक्स 10 साठी यूज होतो. पुन्हा कॅपिटल एल हे कशासाठी यूज होणार? 5050. देन द सी, then D, and last one is M. Counting of the 7 letters are here. 1, 2, 3, 4, 5, 6 and last one is a 7. Okay. 1, 5, 10, 50 and the C is a 100 and D is a 500 and last M is 1000. 1000 means 3 zeros are above. Okay. This is a Roman numerals and their respective numbers chart. So using of this chart we are find outing their questions answers. Okay, first property in which the rules of writing Roman numerals. First, in which the writing here are rules only. In which writing rules. The I, X, C, M, there are the repeated. How much times? 3 times. I, X, C, M. The 4 letters, those 4 letters are repeated. How many times? 3 times. Repeated. Repeated 3 times only. फक्त 3 वेळेस यांचा वापर परत 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 यूज करण्यासाठी होतो. नेक्स्ट वन आहे ज्यांचा की वापर फक्त एकच वेळेस होतो. ते कोण कोण आहेत? व्ही, एल, सी, व्ही, एल, डी. दोज आर नॉट रिपीटेड. यांचा रिपीटेशन होत नाही. व्ही, एल, डी इथं 4 गेले आणि इथं राहिलेले 3 शिल्लक राहिले. म्हणजे हे सगळे मिळून किती झाले? 7 सिम्बॉल्स. ओके. व्ही, एल, डी यात नाही आहेत ते शोधून यात लिहायचे. नेक्स्ट आहे when the symbol is repeated twice or thrice, its value is multiplied by 2 or 3. ओके. एखादी संख्या जर 2 किंवा 3 वेळेस जर त्याचा वापर होत असेल तर मल्टिप्लाइंग 2 or 3 काय करायला सांगितलंय? मल्टिप्लाय. मल्टिप्लाय. ओके. सुरुवातीला काय करायचंय? आय, एक्स, सी, एम किती वेळेस रिपीट होतात? 3 टाइम्स रिपीट होतात. व्ही, एल, डी नॉट रिपीटेड अँड जर 2 किंवा 3 वेळेस जर रिपीटेशन होत असेल तर त्यावेळेला मल्टिप्लायचा यूज करायचा. 2 टाइम्स अँड 3 टाइम्स मल्टिप्लाइंग. ओके. फर्स्ट वी गिवन अ एक्झाम्पल देन यू अंडरस्टँडिंग दिस रूल्स. एक ते 2 एक्झाम्पल्स घेतले की ह्या रूल्सचा कसा वापर झालेला आहे ते समजायला लागेल. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. Second and the x. Okay. Here is a 2. You knowing a 2. One standing line and one standing line making a 2. 2 into 1 is equal to 2. 2 times repetition of 1. बरोबर आहे. 2 वेळेस याचं रिपीटेशन झाले तर त्याला 2 नी मल्टिप्लाय करायचंय. हा एकच अंक आहे ना. हा फर्स्ट हे 2 वेळेस घेतलेले त्यामुळे 2 नी मल्टिप्लाय करायचा. याचा आन्सर 2 येणार. एक्स वाला आता एक्स मीन्स 10 याला आपण 2 नी मल्टिप्लाय करायचा आहे. किती वेळेस घेतलेत? 2 वेळेस तर त्याला 2 नी मल्टिप्लाय करायचं. आन्सर काय येतं मग? 20. इज इट क्लिअर? 10 plus 10 किंवा 10 multiplied 2 is equal to 20. This answer is correct. This rule is totally follow up the on these points. म्हणजे हे रूल्स ह्या एक्झाम्पलला टोटली फॉलो अप झालेले आहेत. ओके. नेक्स्ट आहे द रूल्स इन विच ॲडिशन रूल्स. ॲडिशन रूल्स मध्ये बघा की फर्स्ट आहे त्याच्यामध्ये the symbol of a smaller value is returned to the right hand symbols. Smaller value कुठे असली पाहिजे? राईट हँडला असली पाहिजे. मी डायरेक्टली एक्झाम्पल घेऊन बघूया इकडेच. द एक्झाम्पल रूल्स सेकंड मध्ये ॲडिशनच्या रूल्स मध्ये 5,
6 घेऊया जेणेकरून याचा आपल्याला ॲडिशन बनवता येईल. 5 + 1. 5 is a greater number and 1 is a smaller number. The rules in the addition. ॲडिशनच्या रूल्स मध्ये सांगितलेलं आहे की स्मॉलर नंबर हा संख्येच्या उजव्या हाताला असला पाहिजे. उजव्या हाताला मीन्स V आणि 1 साठी I यूज करतो आपण. ओके. असं. नेक्स्ट 7 घेऊया. 5 + 1 + 1. 5 and the smaller two numbers are writing on the right hand side. 5 + 1 + 1. Okay, this is a second rule, addition, and the last rule is subtraction rule. And in subtraction, the subtraction rule in which in a subtraction rule the smaller number is below to the before to the greater number. आता याचं एक एक्झाम्पल घेऊन बघूया. थर्ड रूल मध्ये एक्झाम्पल द 4. ओके. 4. The 5 - 1. 5 - 1 is equal to 4. But the writing skill, 5 number writing a V and -1 below before writing a 1 means making a 4. This is a making here. स्मॉलर नंबर हा लेफ्ट हँडला आला म्हणजे सबट्रॅक्शन रूल फॉलो झालाय. ॲडिशन मध्ये काय, द स्मॉलर नंबर राईट हँडला आलाय म्हणजे त्याचा ॲडिशन हा रूल अप्लाय झालाय. रिपिटेशन जर झालेलं असेल IXCM चं तर मल्टिप्लाय 2 आणि 3 असं घ्यायचंय. ओके. इज इट क्लिअर? वी ऑल्सो स्टार्टिंग हिअर द एक्सरसाइज पॉइंट 3.1. I writing here a exercise directly. Write the corresponding Roman numerals in the space value. The page number 23 on the question number 1. The space is creating here the on a textbooks. Here the space and the some numerals are writing. Then you will be find out the Roman numbers. Okay. The in a first row the 1 to 10 numbers are writing here. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and last one is a 10. The some space are on the below side. 1 using of this table as it is I, capital letter of using in a Roman numbers. 2 repetition of 1. 1 plus 1 means 2. Okay. Repetition of 1. 1 plus 1 plus 1. This is a first rule. Repetition of numbers means 3. So how to writing these numbers? 1, 1, 1 3 times. Then the 4. Writing of 4 times 1? No, this is not right because of we have a subtraction rule. आपल्याकडे subtraction rule आहे. तर using of this rule 5 - 1 is equal to 4. The writing of a 5 V and I means 1 and writing before side of the number. Before side of the number. The making of a IV. Okay. The 5 as it is number on the given box. Next 6 addition rules are applying means the just adding a 1. Okay. 5 plus 1. 7 as like this 2 times adding 1 number 1 1 5 1 1. Next 8 as like this अशाच प्रकारे V means 5 आणि 3 वेळेस रिपीटेशन केलेला आहे 1 चा म्हणजेच 8 तयार झाले. 9 how to find out 9 using of subtraction rule the 10 minus 9. बरोबर आहे का? 10 minus 9 का मग 4 अधिक 5 यांची बेरीज करायची. आपल्याकडे आहे का हा रूल? मग अगोदरच्या संख्यांचा रूल बेरीज करायची असा नाहीये की मोठ्या संख्येतून एक हा अंक काढायचा आहे आणि एकच रूल यूज करायचा आहे. मीन्स इथं पण एक सबट्रॅक्शन रूल यूज करते. I and the last x means 10 ला as it is x हा दिलेला अंक आहे. Okay, is it fine here? The next in which
The 10, 20, 30, 40, 50, 60 up to 100 numbers. Can you finding this using of these two tables? This one table is a blanking here and the next table I will solve here. Okay. एक blank सोडते 10 to 20 वाला table and then next table I solving here. Next table थोडासा 5 चा दिलेला आहे तर तो solve करून घेऊया. 5, 15, 25, 35. Okay. Next 45, 55, 65, 75, 85 and the last one is 95. 10, 20 चं तर सिंपल होतं. 2 टाइम्स जर आले तर x मल्टिप्लाय करायचा 3 टाइम्स आणि नंतर सबट्रॅक्शन एक रूल यूज होतो. मग नंतर ॲडिशनचे रूल्स येतात आणि शेवटच्या अगोदरचा म्हणजे लास्ट बट वनला एक सबट्रॅक्शनचा रूल होतो. तशाच प्रकारे आता आपण हे बघूया. 5 on the given box 5's value is v. On the 15 how to creating 10 plus 5, 10 having a one situated value. The perfect value is here x and the v. V means 5. The xv we are writing here means making a 15 number. The 25 as like this plus 10. 10 plus 10 plus 5 making a 25. Use of this table x plus v. Can I writing here double x making 25 as like this 3 times. Just using of these letters 3 times maximally using repetition. The x दोन वेळेस झाले बघा. इथे एक वेळेस एक यूज झालेला आहे, परत इथे 2 वेळेस यूज झालाय, आता इथे 3 वेळेस यूज होणार. त्याच्या पुढे बघू मग परत. 10 plus 10 plus 10 means 30 and राहिलेलं एक 5 35. 1 2 3 30 झाले आणि हा v म्हणजे 35 झाला. आता 45 50 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. 50 ची व्हॅल्यू l आहे. मायनस 10 करायचं आहे. मायनस 10 10 मीन्स x. पण हे कुठे लिहायचं असतं सबट्रॅक्शनला? बिलो साइडला मीन्स लेफ्ट साइडला x l आणि 5 साठी काहीतरी आहे व्हॅल्यू. परफेक्ट व्हॅल्यू आहे v. तर मेकिंग ऑफ दिस नंबर रोमन नंबर असा तयार झाला. हे झाले 40 x l आणि हा 5 वरचा राहिलेला v म्हणजे काय झाले 45. आता 55 कसे काढणार? आहे आपल्याकडे व्हॅल्यू 50 ची, फक्त 5 ऍड करायची त्याच्यामध्ये. 50 अधिक 5 55 म्हणजे l v. सिंपल रायटिंग दिस नंबर l and v. आता इथं ॲडिशनचा रूल परत अप्लाय करावा लागेल. 65 50 अधिक 10 अधिक 5 50 अधिक 10 अधिक 5 तर हा नंबर मिळतो. तर हा नंबर लिहायला काय विसरायचा मग? बघा बरं l x आणि v. दिस नंबर इज 65 l x and v. 75 how to find out? Addition of 2 times x and 50 is a perfect number. 50 तर अगोदरच दिलेला आहे. 10 10 दोन वेळेस ऍड करायचा आणि 5 तर वरचे आहेतच म्हणजे हे झाले 70 आणि हे वरचे 75 म्हणजे यांना काय लिहिणार? l 50 ला लिहितो x x डबल x आला आणि हे 5 5 म्हणजेच लिहायचे का तसेच 5 मग नाही, मग हे v येणार. l x x v. परत आता 85 शोधणार आहेत, मग ह्याच्यात फक्त 10 ऍड करावे लागणार आहेत. मग इथं करूया यातच. ओके तर 10 म्हणल्यानंतर 3 टाइम्स 6 असायला लागते. इथं 2 टाइम्स आहे. आय विल रायटिंग 1x ॲडिंग l x x x v. Writing here number l x x x v and last one is a 95. 100 minus 5 असं करायला जमेल किंवा 100 minus 10 plus 5. बघा बरं काय येईल मग?
100 means C, -10 म्हणजेच X आणि परत 5 साठी ॲज इट इज V. दिस इज अ थर्ड फॉर्म. 3 फॉर्म मध्ये आन्सर येते. बघा बरं रिपिटेशन IXCM किती वेळेस रिपिटेशन झालंय 1 2 3. याच्यानंतर परत 4 वेळेस कुठे X आले का चेक करा बरं. नाहीये. म्हणजे हा रूल्स एकदम परफेक्ट आहे. 3 टाइम्स फक्त यूज होतो. X असो किंवा I असो. I तर आपण सुरुवातीला पाहिले 1 to 10 मध्ये. परत X आता इथं पाहिलेलं आहे आणि असंच C आणि M म्हणजे 100च्या पुढचे 100 200 300 असे 1000 पर्यंत आपण नंबर फाइंड आउट करू शकतो. हा झाला क्वेश्चन नंबर 3. आणि मग आहे क्वेश्चन नंबर 3. राईट डाऊन द नंबर्स directed by your teacher above the line, then write corresponding Roman numerals below the line. डायरेक्टली टीचर कडनं घ्यायचे. मी आता देणार आहे, तुम्ही पास करायचे. बघा इथं डायरेक्टली वरच्या न्यूमरेटरला काही अंक द्यायचे आणि तुम्ही आन्सर्स फाइंड आउट करायचे. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे 5. सॉल्व प्रॉब्लेम हिअर अँड given to the next 2 3 4 and 5. First is a 9, then 20, then 45 and last 22. Okay, 5 आहे टेबल मध्ये V. 9 कसं लिहितो IX. आता हे फास्ट करायला यायला पाहिजे तुम्हाला. 20 रिपिटेशन ऑफ X म्हणजेच 20. 45 मगाशी काढलंय X L V आणि 22. 20 plus 2 20 plus 2 2 times I making a 22. X X double I. ओके, हे झाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये जस्ट 5 प्रॉब्लेम सॉल्व केले आणि एकच लास्टचा शेवटचा आणि आपला इथे चॅप्टर एंडिंग होतोय. राईट द हिंदू अरेबिक नंबर्स फॉर दीज रोमन नंबर्स. काही रोमन अंक दिलेले आहेत. आता रोमन अंकाला निग्लेक्ट दिसतात त्याच्यानुसार आपल्याला नंबर शोधून लिहायचे. आता ते कसे ह्याच टेबलचा वापर करू. युजिंग ऑफ ॲडिशन सबट्रॅक्शन रूल्स, युजिंग ऑफ रोमन चार्ट. ओके, द फर्स्ट प्रॉब्लेम आय रायटिंग हिअर X X 1 1 I. Okay. Second one X L I. Third triple X V I. Fourth L V I. And fifth one double X V I. Okay. First double X means XX, 10 plus 10 20, and the two lines standing means a 1 means a 22. Okay, X L I. X L and I. X means 10, L means 50, 60 झाले आणि 60 आणि एक 61 झाले. Triple X means 30. Triple X means 30. V means 5. V means 5 आणि हे 3 ऍड केलेत मीन्स किती झाले 38. 38. ओ हां X L I. अच्छा, मायनस सबट्रॅक्शन यूज करायचं इथं है ना. 41. देन the fourth problem is LVI 56 and the double XVI 25 and 6 26. Those problems are solved here and just 2 or more problems remaining. You should be at home at your notebook, on your notebook perfectly writing. Thank you.